नमस्कार. आम्ही आज या कंपनीत आलो होतो. इथे एक नवीन विषय समजला. जो ठेकेदार आहे, ठेकेदार आणि कंपनी. कंपनी काय करते ना, आपल्या कंपनीत काम करायसाठी 4 लोक ठेक्यानं बोलून घेतात, 10-20 लोक ठेक्यानं बोलून घेतात. पण त्या ठेकेदाराजवळ कोणत्याच प्रकारचं असं प्रूफ वर्कराला देत नाही का हा आमच्या कंपनीत काम करू राहिला. हे आजची सूचना आहे. कळमेश्वर तालुक्यात जेवढ्या बी कंपन्या आहे त्या सर्व कंपन्याला आज स्ट्रिक्टली सूचना देतो मी, बिरजू रघुवंशी, शिवसेना तालुका प्रमुख. जर कोणत्याही कंपनीनं ठेकेदारीमध्ये वर्कर ठेवले आहे, त्याचं काम आहे जे आपण अटेंडन्सचं हे देतो, चार्ट देतो मासिकचं, त्या अटेंडन्स चार्टमध्ये त्यानं वरतं कंपनीचं नाव लिहायचं आहे आणि खालतं ठेकेदाराचं नाव लिहायचं आहे. जेणेकरून उद्या तुमच्यासारख्या या ज्या चोर कंपन्या आहे, ह्या चोर कंपन्या फितूरून जातात. ह्या आता माणूस माझ्याजवळ कामावरच नव्हता, ठेकेदार म्हणते माझ्याशी याचा काही संबंध नाही आहे. हे नाटक बंद करा. यानंतर जेवढ्याही कंपन्या आहेत सर्वांजवळ त्यांचं अटेंडन्स कार्ड द्या आणि त्या कार्डमध्ये वरती कंपनीचं नाव असलं पाहिजे आणि खालतं त्याचं वाला ठेकेदाराचं नाव असलं पाहिजे. कारण जबाबदारी आहे ठेकेदाराची आणि कंपनीची दोनाचीही असते. पण जेव्हा पैसे द्यायचे आहे ते याचा 4 महिन्याचा पगार बाकी आहे. कंपनी म्हणते ठेकेदाराला पगार देऊन दिला, तर लेबरला विचारून ठेकेदाराला पगार दिला का? ठेकेदाराच्या एफडी म्हणून पैसा कापायला पाहिजे का? त्यांना पैसा दिला पाहिजे. आज दिवाळीचा सण आहे, आजपासून दिवाळी चालू झाली नाही. हे बिचारे इथं कंपनीमध्ये पैशासाठी घुमू राहिले रणरण. दिवाळी कशी बनवायची, एवढे मोठे मोठे विषय आहे. पुऱ्या कळमेश्वर तालुक्यात जिथं जिथं कंपन्या, त्या सर्व तालुक्यावाला स्ट्रिक्टली सांगणं आहे का त्यांनी अटेंडन्स जे कार्ड देतो आपण, हाजरी कार्ड देतो, त्या हाजरी कार्डवर वरती कंपनीचं नाव आणि खालतं ठेकेदाराचं नाव हे असणं गरजेचं आहे. ज्या कंपनीनं हे कार्ड नसून देत त्या सर्व कंपन्याच्या वर्करांनी माझ्याशी येऊन भेटा, मी त्याची मदत करतो कसे काढण्यात येत म्हणून. जेणेकरून उद्या जेव्हा तुम्ही पेमेंट मागायला जाता तेव्हा तो म्हणतो का हे तर माझ्याजवळ कामच नाही करत, हे होता कामा नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.